गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही। आमदार रोहित पवार यांनी हे ट्विट केलेलं आहे। जामखेडमध्ये रात्री 10:15च्या सुमारास एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाल्याची रोहित पवारांनी ट्विट करत माहिती जी आहे ती दिलेली आहे। तर रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये नक्की काय म्हटलेलं आहे ते आपण आता पाहूयात। मतदारसंघातील आणि 19 राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत मी कायम आवाज उठवत आहे असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही। नागरिकांना जीव मुठीत घेऊन दहशतीत राहावं लागत आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय। जामखेड रात्री 10:15च्या सुमारास एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावरती जामखेडमध्ये गोळीबार झाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला। यात तो गंभीर जखमी झाल्यानं त्याला उपचारासाठी अहिल्यानगरला हलवण्यात आलं आहे। अशा घटनेमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागत आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं। तर सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी सरकारने या गुंडगिरीला चिरडून टाकावं ही विनंती असल्याचं देखील यावेळेला रोहित पवार यांनी म्हटलं।